Hi dear friends, hi dear students, how are you? I hope you are very fine and you are very safe in your respective homes and you are not moving out. Don't step out of your homes. Instead of moving out, you can open your textbooks of languages and you can start to study. You can read the lessons, you can read the poems again and again. I will say that if you read the lessons and the poems again and again continuously, your Shabda Sampada or your wealth of words will surely increase, it will surely rise, and it will help you to score best of the best marks in SSC exam. Today, via this video lecture, I am going to talk to you upon a poem that is Ankila Mi Das Tuza. द पोएम बिलॉंग्स टू संतवाणी. हे जे काव्य आहे, हे जे शब्द आहेत ते संतवाणीमधले आहेत आणि ही जी कविता आहे ती कविता संत नामदेवांनी लिहिलेली आहे. संत नामदेवांनी ती कन्स्ट्रक्ट केलेली आहे. संत नामदेवांनी शब्दांच्या आधारे ती गुंफिलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राची भूमी जी आहे, महाराष्ट्राची जमीन जी आहे, महाराष्ट्राची भू जी आहे, लँड जी आहे, ती संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन महाराष्ट्राला अजून पतित पवित्र केलं. महाराष्ट्राच्या भूमीला पतित पावन केलं. महाराष्ट्रातल्या लोकांना सुखाचे, समृद्धीचे आणि मुख्य म्हणजे ज्ञानाचे तुळशी वृंदावन दाखवून दिले. अशीच एक कविता आहे एका महान संतांची. हे महान संत म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांचं वर्णन कितीही शब्दात करण्याचा प्रयत्न केला तरी ते अशक्य आहे. इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू डिस्क्राईब द ग्रेटनेस ऑफ संत नामदेव. ही जी कविता तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेली आहे ती संत नामदेवांच्या अनेक प्रसिद्ध रचनांपैकी एक आहे. संत नामदेवांची भाषा, लँग्वेज जी आहे ती अतिशय उत्कट आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, हृदयाला स्पर्श करणारी आहे. इट टचेस अवर हार्ट. द लँग्वेज, द वर्ड्स used by Sant Namdev, the language, the words which were used by Sant Namdev were very easy, very nice, very expressive, and they can be easily understood. संत नामदेवांबद्दल एक महत्त्वाची माहिती आपण नेहमी लक्षात ठेवू शकतो की संत नामदेव हे त्या काळात पंजाबपर्यंत गेले होते. पंजाबपर्यंत त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं, पंजाबपर्यंत त्यांनी प्रवास केला होता आणि त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन लोकांना चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, भागवत धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या रचना आहेत. चला त्यांच्या रचनांकडे वळूया. आणि मुख्य म्हणजे त्यांनी या रचनेतून परमेश्वराच्या, विठ्ठलाच्या कृपेची याचना केली आहे. खरोखरच आपल्या सर्वांनाच परमेश्वराची कृपादृष्टी हवी असते. द ह्युमन्स ऑलवेज सीक द ब्लेसिंग्स ऑफ ऑल मायटी गॉड. ते म्हणतात, संत नामदेव म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी म्हणजे फायरमध्ये, इन फायर. बाळू, बाळू मीन्स स्मॉल किड किंवा स्मॉल चाइल्ड. माता, माता मीन्स जननी, मदर. कनवाळू, कनवाळू म्हणजे काइंड, दयाळू. संत नामदेव म्हणतात, अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की एखादं लहान बाळ जर पटकन आगीत पडलं तर त्या बाळाला उचलण्यासाठी त्याची आई क्विकली धावत येते. ती आई कधीच वेळ घालवत नाही. आई टाईम वेस्ट करत नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपला हात भाजेल याची पर्वा न करता आई जाते आणि बाळाला वाचवते.
इथे मला एक प्रसंग आठवतो. तो प्रसंग श्री साईबाबांच्या आयुष्यातला आहे. साईबाबा एकदा शिर्डीमध्ये बसलेले होते. त्यांना कळलं की एका बाईचं मूल हे एका कुंभारिणीचं, एका पॉटरच्या वाईफचं मूल हे भट्टीत पडलेलं आहे. आणि साईबाबांनी पटकन जाऊन त्यांची जी धुनी होती त्या धुनीत हात घातला. आणि इकडे आश्चर्य घडलं, त्या पॉटरच्या, त्या कुंभाराच्या घरात आश्चर्य घडलं की या भट्टीतून तिचं बाळ सही सलामत बाहेर आलं. आणि इकडे मात्र साईबाबांचे हात थोडेसे भाजले. खरोखरच परमेश्वर आपल्यासाठी खूप काही करत असतो. परमेश्वर हा जणू काही आपली आईच असतो, आपली जननीच असतो. आणि प्रत्यक्ष आयुष्यातली, रिअल लाईफमधली पण आई ही अशीच असते. ती कधीच स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. अ मदर डझंट केअर अबाउट हर सेल्फ. शी ऑलवेज पे अटेन्शन टू द सेफ्टी ऑफ हर चिल्ड्रन. शी ट्राईज हर बेस्ट ऑफ द बेस्ट टू प्रोटेक्ट हर चिल्ड्रन. म्हणून संत नामदेवांचे शब्द परत सांगतोय. अग्नी माझी पडे बाळू, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. जर एखादं बाळ चुकून माखून आगीत पडलं किंवा एखादं बाळ आगीत सापडलं तर त्याची आई पटकन जाते, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. या तुमच्या पहिल्या 2 ओळी. आता पुढे जाऊया. पुढच्या ओळी सांगतात. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. माझिया म्हणजे माय, काजा म्हणजे काम. संत नामदेव म्हणतात की जेव्हा जेव्हा आम्ही भक्त एखाद्या संकटात सापडतो किंवा अडीअडचणीमध्ये सापडतो, तेव्हा हे परमेश्वरा, तू नेहमी आमच्यासाठी धावत येतोस आणि आम्हाला मदत करतोस. आणि आम्हाला मदत करायला तू नेहमी तत्पर असतोस. खरोखरच हे आमचं भाग्य आहे देवा, की तू आमचा जणू काही मालकच आहेस आणि आम्ही तुझे दास आहोत. संत नामदेव 4थ्या ओळीत सांगतात. अंकिला मी दास तुझा. हे विठू माऊली, हे विठ्ठला, हे परमेश्वरा, हे भगवंता, मी तुझा दासच आहे, मी तुझा नोकर आहे, मी तुझा सर्वंट आहे आणि तू जणू काही आमचा मालक आहेस. या 4 ओळी पहिल्या इथे समाप्त होतात. पुढे जाऊया. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची म्हणजे लगेच, क्विकली, ऑन द स्पॉट, विदाऊट वेस्टिंग द टाईम. पक्षिणी, पक्षिणी म्हणजे लेडी बर्ड. पिली पडताची धरणी, धरणी म्हणजे अर्थ. समजा एखाद्या घरट्यातून एखादं पिल्लू, छोटंसा बर्ड, पक्षाचं पिल्लू हे धरणीवर पडलं, जमिनीवर पडलं, तर त्याची माता जी असते, लेडी बर्ड जी असते, ती पटकन जाते आणि बाळाला सुरक्षितपणे वाचवते. नाही तर काय होईल, इतर प्रेडेटर्स येतील आणि त्या छोट्या पिल्लाला खाऊन टाकतील किंवा ते पिल्लू हे मरून जाईल. इथे परत आईचा महिमा आपल्याला दिसतो, आईचा ग्रेटनेस आपल्याला दिसतो. आणि आपण म्हणू शकतो ही परमेश्वर आपल्या आईसमानच असतो, आपल्या मातेसमानच असतो. तो नेहमी आपल्यासाठी येतो, नेहमी आपल्यासाठी मदतीला येतो, आपलं संरक्षण करायला येतो. फक्त आपल्या मनात डिवोशन असले पाहिजे, आपल्या मनात शुद्ध भक्ती असली पाहिजे. पुढच्या ओळींकडे जातोय. भुकेले वत्सरावे, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. जेव्हा एखादं काफ, गाईचं पिल्लू भुकेने ओरडत असतं, तेव्हा त्याची आई म्हणजेच काऊ ही पटकन त्याच्याजवळ जाते आणि त्याला स्वतःचं दूध पाजते. आई आपल्या पिल्लाला उपाशी ठेवत नाही. मग ती आई प्राण्यांमधली असू दे, गाई म्हशींमधली असू दे, की आपल्या घरातली जननी असू दे, आपल्या घरातली माता असू दे, ती आपल्या पिल्लांना, आपल्या बछड्यांना, आपल्या पाडसांना कधीच उपाशी ठेवू देत नाही. अ मदर फुलफिल्स
all the basic needs of the child. A mother can belong to animal gender, ती प्राण्यांमधली असू दे किंवा आपल्या घरातली जननी असू दे, ती कधीच आपल्याला उपाशी ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. पुढचा भाग. वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजे फायर. कधी कधी जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये प्रचंड आग लागते आणि प्राण्यांना पळून जायला, स्वतःचा जीव वाचवायला पण वेळ मिळत नाही. इथे कल्पना अशी केली आहे की जर एखादं पाडस म्हणजे डिअरचं पिल्लू जर वणव्यात सापडलं तर नक्कीच त्याच्या पेरेंट्सना, डिअर्सना त्याची चिंता वाटेल. इथे मला आठवतं आहे ऑस्ट्रेलियातलं बुश फायर. ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठी आग, खूप मोठा वणवा जंगलामध्ये लागला होता आणि देवाच्याच कृपेने आपण म्हणू शकतो आणि तिथल्या लोकांच्या मदतीने त्या वणव्यावर कंट्रोल करता आला. आपण असं म्हणू शकतो की एखादं मूल जेव्हा नैसर्गिक आपत्तीत पडतं, नैसर्गिक आपत्तीत सापडतं, तेव्हा पहिल्यांदा त्याच्या मदतीला धावणारी आईच असते. आई मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, स्वतःच्या आयुष्याची पर्वा करत नाही, पण पिल्लू कसं सुरक्षित राहील, आपलं पाडस, आपला बछडा, आपल्या हृदयाचा तुकडा, आपल्या काळजाचा तुकडा कसा सुरक्षित राहील याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. आणि हेच संत नामदेवांनी त्या हरणाच्या उदाहरणातून दिलेलं आहे, मांडलेलं आहे. ही कविता वाचता वाचता, कविता ऐकता ऐकता पुन्हा तुम्हाला जाणवेल की संत नामदेवांची भाषा जी आहे ती अजिबात क्लिष्ट नाही, कॉम्प्लिकेटेड नाही. द लँग्वेज इज नॉट ॲट ऑल कॉम्प्लिकेटेड. द वर्ड्स आर नॉट ॲट ऑल कॉम्प्लिकेटेड. दे कॅन बी इझिली, नाईसली, प्रॉपरली अंडरस्टूड. दे कॅन बी इझिली, नाईसली अँड प्रॉपरली अंडरस्टूड बाय ऑल ऑफ अस. आणि हेच संत नामदेवांच्या लेखनशैलीचं वैशिष्ट्य होतं. आता शेवटच्या 2 ओळी. नामा म्हणे मेघ जैसा, विनवितो चातक तैसा. इथे एक काल्पनिक पक्षी आपल्यासमोर येतो. हिअर अ इमॅजिनरी बर्ड इज डिस्क्राइब्ड. हिअर वन इमॅजिनरी बर्ड इज डिस्क्राइब्ड and that bird is Chatak. It is believed that the bird Chatak, some say Chataka, the bird drinks the water drops and lives. It is said that Chatak bird or Chataka bird lives after drinking water drops directly fallen from the clouds. असं म्हणतात चातक पक्षी जगतो केवळ पावसाचं पाणी पिऊन, ढगातून, आकाशातून येणाऱ्या पावसाचं पाणी प्राशन करून, पावसाचं पाणी पिऊन, पावसाचं पाणी प्राशन करून तो जगतो. त्याला दुसऱ्या कुठल्या पाण्याची अपेक्षा नसते. संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. जणू काही चातक पक्षी मेघाला म्हणजे क्लाउडला सांगतो की कृपया आता पावसाचं पाणी या धरणीवर पाड आणि धरणीला उन्हातून मुक्त कर आणि माझी तहान भागव. चातक पक्षी, द चातक बर्ड इज रिक्वेस्टिंग क्लाउड टू हॅव द रेनफॉल, टू पोअर डाऊन द रेनड्रॉप्स. आपण म्हणू शकतो संत नामदेव या चातक पक्षासारखेच आहेत. ते परमेश्वराकडे कृपेची याचना करतात. एकीकडे चातक पक्षी आहेत, एकीकडे संत नामदेव आहेत. चातक पक्षी ढगाकडे पावसाच्या थेंबांची रेनड्रॉप्सची याचना करतात, तर संत नामदेव विठू माऊलीकडे, परमेश्वराकडे कृपेची याचना करतो. संत नामदेव जे आहेत ते
ते भगवंताकडे, विठू माऊलीकडे, ईश्वराकडे कृपेची याचना करतात. आणि इथेच आपली कविता समाप्त होते. परत एकदा सांगतोय. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काळजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक दैसा. संत नामदेव मगाशी म्हटल्याप्रमाणे विठ्ठलाकडे, परमेश्वराकडे या सगळ्या विविध दृष्टांतामधून, एक्झॅम्पल्समधून कृपेची याचना करतात, आशीर्वाद मागतात, ब्लेसिंग्स मागतात. आणि स्टुडंट्स, विठू माऊलीने या सर्व संतांना नेहमीच मदत केली आहे, सदैव मदत केली आहे. संत नामदेवांचं आणि विठ्ठलाचं नातं असू दे, किंवा संत एकनाथांचं आणि विठ्ठलाचं नातं असू दे, या कुठल्याही स्त्री संतांचं विठ्ठलाबरोबरचं शुद्ध सात्विक नातं असू दे, विठू माऊलीने या संतांना नेहमीच मदत केली आहे, कृपादृष्टी त्यांच्यावर सदैव राखली आहे. गॉड हॅड ऑलवेज ब्लेस देम. स्टुडंट्स, कशी वाटली कविता, कसं वाटलं एक्सप्लेनेशन, मला नक्की सांगा. तुमचे काही मुद्दे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. कळली कविता? चला, बाय बाय.